Hello, dear students. We were discussing body fluids and circulation in previous lectures. ठीक आहे, आपण आतापर्यंत ब्लड, त्याच्यानंतर प्लाझ्मा वगैरे डिस्कस केलंय. त्याच्यानंतर ब्लडमध्ये जे काही फॉर्म्ड एलिमेंट्स असतात तेही आपण डिस्कस केले. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये आपण जे काही ब्लडमध्ये सापडणारे जे काही सेल्स असतात बेटा, त्या सेल्स डिस्कस केल्या होत्या. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये आपण आरबीसी डिस्कस करून झाली आपली. अँड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डब्ल्यूबीसीज. आपण जे काही डब्ल्यूबीसीज असतात, व्हाईट ब्लड सेल म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा व्हाईट ब्लड कार्पोस्कल म्हणलं तरी चालेल. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ल्युकोसाइट्स. त्यांना आपण काय म्हणत असतो बेटा? ल्युकोसाइट्सही आपण त्यांना म्हणत असतो. ह्या जे काही ल्युकोसाइट्स आहेत, ह्या व्हाईट ब्लड सेल्स बघा, व्हाईट ब्लड सेल जे काही त्यांना आपण मेनली दोन टाइप्समध्ये डिव्हाइड करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स, आणि दुसऱ्या जे काही असतात दे आर कॉल्ड एज नॉन ग्रॅन्युलर किंवा अग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स पण आपण त्यांना म्हणू शकतो. अग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. फाइन. ल्युकोसाइट्स इन द सेन्स नथिंग बट व्हॉट? डब्ल्यूबीसीज. सो ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स मध्ये तीन फर्दर सब टाइप्स येत असतात. जसं बेसोफिल असेल, न्यूट्रोफिल असेल, इओसिनोफिल असेल. ह्या जे काही टाइप्स आहेत यांचे स्ट्रक्चर कसे असणार आहे, त्याच्यानंतर त्यांचे जे काही स्पेशलिटीज आहेत ते आपण बघणार आहोत. आणि फायनली वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी फंक्शन्स, जिथनं नीट परीक्षेमध्ये इथं क्वेश्चन्स बनत असतात. फाईन. क्वेश्चन्स जे काही प्रिव्हियस इयरला बनलेले आहेत ते आपण डिस्कस करूया, नो इशू. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन ग्रॅन्युलर जे काही ल्युकोसाइट्स असतात त्याच्यामध्ये मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स येत असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. लिम्फोसाइट्समध्ये तुम्ही नंतर बघणार आहात बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट जे काही असतात. फाईन. आता रिसेंटली तुम्ही किंवा आपण सगळेच एका कोरोना व्हायरसच्या याच्यामध्ये आपण ट्रॅप झालेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही नेहमी न्यूजमध्ये वगैरे ऐकत असतात की प्लाझ्मा काय असतात, अँटीबॉडीज काय असतात. लक्षात आलंय? ती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. कशामध्ये बेटा? लिम्फोसाइट्समध्ये. ठीक आहे. सो वन बाय वन आपण स्टार्ट करूया. सो बेसिकली वी विल स्टार्ट फ्रॉम ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स. पहिल्यांदा आपण ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स सोबत डिस्कस करूया. सो चलो, दिस इज ब्युटिफुल डायग्राम इन फ्रंट ऑफ यू. इथं तुम्ही बघू शकता ही ब्लड व्हेसल आहे, आणि ब्लड व्हेसलमध्ये हा जो काही येल्लो कलरचा फ्लुइड तुम्हाला दिसतोय. बऱ्याचदा स्टुडंट्सला प्रश्न पडतो की ब्लड तर रेड असतं, मग त्याच्यामध्ये येल्लो फ्लुइड कसा? तर दॅट येल्लो फ्लुइड इट इज नथिंग बट व्हॉट? प्लाझ्मा. बट ज्या काही आरबीसीज असतात, ह्या आरबीसीमुळे आपल्या ब्लडला रेड कलर येतो, आणि त्यांचा जो काही नंबर आहे तो मिलियन्समध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठंतरी त्यांचा नंबर जास्त असल्यामुळं ब्लडला जो काही कलर येणार आहे तो रेड असणार आहे. फाईन बेटा. सो एक जे काही लिक्विड असणार आहे दॅट इज नथिंग बट प्लाझ्मा. प्लाझ्माचं कंपोजिशन आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि त्या प्लाझ्मामध्ये, त्या लिक्विडमध्ये काही सेल्स पडलेले असतात. तुम्ही इथं बघू शकता न्यूट्रोफिल सेल आहे, लिम्फोसाइट्स आहेत, प्लेटलेट्स आहेत. येतं का? लक्षात येतं का? फाईन. इओसिनोफिल्स आहेत, बेझोफिल्स आहेत, बाकी वेगवेगळे जे काही सेल्स आहेत, हे जे काही आरबीसीज दिसत आहेत तुम्हाला, डिस्केप. फाईन. सो दीज आर इरिथ्रोसाइट्स. ह्या ज्या काही सेल्स असतात. आता नॉर्मली तुम्हाला एक गोष्ट तर क्लिअर झालं असेल की ब्लड म्हणजे दुसरं काहीच नाही आहे, एक येलो कलरचा फ्लुइड आहे आणि त्याच्यामध्ये काही ब्लड सेल्स टाकलेल्या आहेत. फाईन. भलेही ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जरी सोप्या वाटत असेल तुम्हाला, बट आणखी सायन्स जे काही त्याच्यामध्ये आणखी काही टेक्निक्स इव्हॉल्व झालेलं नाही, ज्या टेक्निक्स आपण लॅबोरेटरीजमध्ये ब्लड वगैरे बनवू शकतो. फाईन. हे ब्लड नेहमी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्येच बनत असतं. आणखी अशा टेक्निक आणखी तरी डिस्कवर नाही झालेलं की आपण लॅबोरेटरीजमध्ये ब्लड बनवू शकतो म्हणून. क्लिअर बेटा? फाईन. सो ब्लड इट इज नथिंग बट व्हॉट? इट इज मेड अप ऑफ प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. वन बाय वन आपण बघूया. आपल्याला डब्ल्यूबीसीज बघायचे बेटा, क्लासिफिकेशन ऑफ ब्लड सेल्स. नॉर्मली बघा इथं आपण डब्ल्यूबीसीज म्हणूया, क्लासिफिकेशन ऑफ डब्ल्यूबीसीज, ज्या की ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसीज असतात. आता ग्रॅन्युलर इन द सेन्स व्हॉट? ही सपोज फॉर एक्झाम्पल सेल आहे, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, आणि न्यूक्लियसच्या इथं बाहेर जो काही पार्ट असतो दिस इज नथिंग बट व्हॉट? प्लाझ्मा मेम्ब्रेन. व्हॉट इट इज कॉल्ड एज? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि लक्षात घ्या, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियसच्या मध्ये जे काही लिक्विड असणार इट इज नथिंग बट व्हॉट? सायटोप्लाझम. दिस कॅन बी कॉल्ड एज सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझम मध्ये ऍक्च्युली सेल ऑर्गनेल्स वगैरे असतात. जर या सायटोप्लाझम मध्ये छोटे छोटेसे असे ग्रॅन्युअल्स जर असतील, ग्रॅन्युअल्स जर सापडत असतील, फाईन, ग्रॅन्युअल्स आर फाईन पार्टिकल्स, हे जर ग्रॅन्युअल सापडत असेल तर अशा सेल्सला आपण ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसीज असं म्हणत असतो. व्हॉट दे आर कॉल्ड एज? ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसीज. आणि ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसीज मध्ये आपण बघतो इओसिनोफिल आहे, इओसिनोफिललाच आपण ऍसिडोफिल्स पण म्हणत असतो. व्हॉट इट इज कॉल्ड एज? ऍसिडोफिल. क्लिअर?
त्याच्यानंतर न्यूट्रोफिल्स, आणि याच्यामध्ये आणखीन एक टाईप जो राहिलेला आहे आपण आता बघितलं, दॅट इज नथिंग बट व्हॉट, बेझोफिल. कुठली सेल असणार बेटा, बेसोफिल. सो ह्या 3 सेल आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, वन बाय वन. आणि त्याच्यानंतर आपण नॉन ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसी ज्या काही आहे, लिम्फोसाइट असेल किंवा मोनोसाइट असेल, ह्याही डिटेलमध्ये डिस्कशन करूया. सो लेट स्टार्ट विथ न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्स तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे न्यूट्रोफिल्स बद्दल, की एक गोष्ट आणखी तुम्ही बघू शकता. जस्ट अ मिनिट. हा, ह्या जे काही सगळ्या डब्ल्यूबीसीज आहे, जर ऑलमोस्ट बघितली तर साईज सगळ्यांची जवळपास सेम आहे, असं काही ड्रास्टिक डिफरन्स त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. मग अशी नेमकी कुठली गोष्ट आहे जे त्यांना डिफरन्शिएट करते, जे त्यांना वेगवेगळं करते, किंवा त्यांना आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो, इझिली त्यांना आपण कॅरेक्टराइज करू शकतो, ते म्हणजे काय तर त्यांच्या आतमध्ये, त्या सेलच्या आतमध्ये जे काही प्रेझेंट असणारं न्यूक्लियस आहे, हे न्यूक्लियस वेगवेगळ्या प्रकारचं असतं. येते लक्षात, इथं न्यूक्लियसचा सेप तुम्हाला वेगवेगळा दिसणार आहे. म्हणजे न्यूक्लियसचा जो काही सेप आहे, इट इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टर. लक्षात आलं, ज्या कॅरेक्टरनुसार आपण या सगळ्या सेल्सला वेगवेगळं किंवा त्यांना आपण डिफरन्शिएट करू शकतो. क्लिअर बेटा? फाईन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट व्हॉट, न्यूट्रोफिल्स. सो एक गोष्ट आणखी तुम्ही ह्या ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसीज बद्दल लक्षात ठेवायची. काय लक्षात घेणार आहात, की दे हॅव मल्टी-लोब न्यूक्लियस. What they have? Just a minute. Multi-lobed nucleus. Multi-lobe nucleus. आलं लक्षात आलंय? फाईन. म्हणजे इथं जो काही न्यूक्लियस असणार आहे, नॉर्मली कसं असतं तर एखादी सेल असते, सेलच्या आतमध्ये एक सर्क्युलर न्यूक्लियस नॉर्मली असतो. बट ह्या डब्ल्यूबीसीज मध्ये, ह्या ग्रॅन्युलर डब्ल्यूबीसीज मध्ये जो काही न्यूक्लियस असणार आहे, हा थोडासा लोब्ड आहे. बघा, असे वेगवेगळे लोब्स, असे कंपार्टमेंट इथं पडलेले आहे. लक्षात आलंय, मल्टीलोब्ड न्यूक्लियस असणार आहे, आणि म्हणून डिफरंट टाईपचे सेप्स हा न्यूक्लियस घेत असतो बेटा. क्लिअर? हे लक्षात घ्या. ओके, नो प्रॉब्लेम. आणि डिफरंट लोब किंवा मल्टीलोब न्यूक्लियस असल्यामुळं यांना आपण पॉलीमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट पण म्हणत असतो. आलं का लक्षात आलंय का? चलो, वेअर शुड आय राइट इट? ओके, चलो यही लिख देता हूं. एज ग्रैन्युलर WBC have multi-lobe nucleus. They are called as what they are called as? They are called as polymorpho. Poly means many, morpho means morphology किंवा स्ट्रक्चर. पॉलीमॉर्फो न्यूक्लियस किंवा पॉलीमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट्स. PMNL असं आपण त्याला शॉर्टकट म्हणत असतो. PMNL, पॉलीमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट्स. आलं लक्षात आलंय? फाईन. हे याला कन्फ्युज व्हायचं नाही. पॉलीमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट्स याला का म्हणतो आपण ते आपण डिस्कस केलंय. ॲज दे हॅव मल्टी लोब न्यूक्लियस. क्लिअर बेटा? फाईन. त्यांच्यामध्ये मल्टीलोब न्यूक्लियस असतो, म्हणून दे आर कॉल्ड एज पॉलीमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट्स. सो वी विल डिस्कस अबाउट न्यूट्रोफिल्स. बघा, ज्या काही 5 वेगवेगळ्या प्रकारच्या आपण डब्ल्यूबीसीज बघितल्या होत्या, त्या डब्ल्यूबीसीज पैकी सगळ्यात जास्त नंबरमध्ये कोण सापडतात तर न्यूट्रोफिल्स. दे आर 60 to 65% ऑफ टोटल डब्ल्यूबीसी. नंबर हा बुक टू बुक व्हॅल्यू थोडीशी व्हॅरी होत असते, बट आपण NCERT मध्ये जे काही दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्याला प्रेफरन्स देणार आहोत. ठीक आहे, तुम्हालाही त्याच लक्षात ठेवायच्या. टोटल डब्ल्यूबीसी पैकी सगळ्यात जास्त नंबरमध्ये कुठली सापडते? दॅट इज नथिंग बट व्हॉट, न्यूट्रोफिल्स. किती नंबर आहे? 60 to 65%. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या जे काही न्यूट्रोफिल्स आहेत याच्या साईजवर क्वेश्चन्स येणार नाही. साईज तुम्ही लक्षात नाही ठेवली तरी चालतं. लक्षात आलं, जवळपास लाईफ स्पॅन जर बघितला तर नॉर्मली सगळ्यांचा काही हावर्समध्ये लाईफ स्पॅन असतो, तोही नाही लक्षात ठेवला तरी चालेल, बट त्यांचे जे काही फंक्शन्स आहे हे लक्षात ठेवा. ह्या जे काही न्यूट्रोफिल्स असतात, ह्या दीज न्यूट्रोफिल्स आर, नीट लक्षात घ्या, हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. दीज न्यूट्रोफिल्स आर फर्स्ट सेल किंवा फर्स्ट, त्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट
सायटिक सेल. लक्षात आलंय. आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये बनलेला आहे बेटा, की सपोज फॉर एक्झाम्पल ही आपली ब्लड व्हेसल आहे. ओके बेटा. आणि याच्यामध्ये ही न्यूट्रोफिल आहे. क्लिअर. आणि कुठंतरी पॅथोजन आलेला आहे. पॅथोजन आलेला आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ह्या पॅथोजनवर अटॅक करून त्याला एनगल्फ करायचं, त्याला पूर्णपणे आपण गिळून घेणे असं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याला आतमध्ये घेतल्यानंतर किल करायचं. ह्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो बेटा, फॅगोसायटोसिस. लक्षात आलंय. आणि मग एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात की WBCs पैकी कुठली सेल ही पहिल्यांदा फॅगोसायटोसिस करत असते, तर युअर आन्सर शुड बी व्हॉट, न्यूट्रोफिल. क्लिअर बेटा. इट इज द फर्स्ट सेल टू परफॉर्म फॅगोसायटिक फंक्शन. क्लिअर बेटा. हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. ओके, जस्ट अ मिनिट. फाईन. नेक्स्ट असणार आहे ऍसिडोफिल्स. ओके. ऍसिडोफिल्सला these are also called as eosinophil. ह्या सेल्सला आपण इओसिनोफिल्स म्हणत असतो. का? कारण हे जे काही सेल्स आहेत, ही जी काही ऍसिडोफिल सेल आहे, ही एक ऍसिडिक डाय असतो. ऍसिडिक डाय किंवा ऍसिडिक स्टेन म्हणलं तरी चालेल. इओसिन नावाचा कुठला स्टेन आहे बेटा, इओसिन. ह्या इओसिनने ती स्टेन होत असते. आता नॉर्मली आपण स्टेनिंग का करतो किंवा स्टेनिंग म्हणजे काय ते एक थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो बेटा. फाईन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिस्कस अबाउट स्टेनिंग. नॉर्मली बघा, ज्या वेळेस आपण सेलची स्टडी करत असतो त्यावेळेस काय होतं, तर सेलची साईज जी काही असणार हे अतिशय स्मॉल असते. आपल्याला नॉर्मली मायक्रोस्कोप खाली तिला बघावं लागतं. आणि जर मायक्रोस्कोप खाली जर अगदी त्याचं अल्ट्रा स्ट्रक्चर, एकदम डिटेल स्ट्रक्चर जर बघायचं असेल, तर आपल्याला त्या सेलला किंवा सेलच्या बॅकग्राऊंडला कलरिंग करावं लागते. अँड दॅट कलरिंग इट इज नथिंग बट व्हॉट, इट इज नॉर्मली कॉल्ड स्टेनिंग. आपण त्याला स्टेनिंग म्हणू शकतो. आणि वेगवेगळ्या सेलसाठी वेगवेगळे जे काही स्टेन्स असतात ते आपण यूज करत असतो. मग हे जे काही ऍसिडोफिल्स आहे, ह्या ऍसिडोफिल्स मध्ये जे काही ग्रॅन्युअल्स दिसत आहेत तुम्हाला, हे जे काही ग्रॅन्युअल्स दिसत आहेत बेटा, हे ग्रॅन्युअल्स कुठला स्टेन अक्वायर करत असतात, कुठला स्टेन रिटेन करत असतात, धरून ठेवत असतात, तर इओसिन धरून ठेवत असतात. क्लिअर बेटा. आणि इओसिन स्टेन घेतल्यानंतर दे appear as somewhat red or pink in shape. Sorry, pink in color. म्हणून त्यांना आपण ह्या इओसिन स्टेनने त्या स्टेन होत असतात, म्हणून त्यांना आपण इओसिनोफिल असं म्हणत असतो. क्लिअर बेटा. फाईन. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे काही ऍसिडोफिल्स आहेत ह्या पॅरासायटिक इन्फेक्शन्स मध्ये मदत करत असतात. फाईन. आता पॅरासाइट तुम्हाला माहिती आहे. सपोज फॉर एक्झाम्पल ह्युमनचं आपण एक्झाम्पल घेऊया. ही आपला एलिमेंटरी कॅनल असेल, हे कुठंतरी आपला स्टमक असेल, आणि त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन वगैरे असणार आहे. सो काही जे काही पॅरासाइट्स असतात, हे पॅरासाइट्स काय करत असतात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, पॅरासाइट्स आर नथिंग बट व्हॉट, दीज आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जे स्वतःच्या फूडसाठी दुसऱ्या सजीवावर, दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर डिपेंड असतात. दीज आर नथिंग बट व्हॉट, त्यांना आपण पॅरासाइट्स म्हणतो. हे जे काही पॅरासाइट्स आहे, हे पॅरासाइट जनरली जो काही आपला स्मॉल इंटेस्टाईनचा एरिया असतो, त्या स्मॉल इंटेस्टाईनच्या एरियामध्ये ते इन्फेक्ट करत असतात. आणि ते स्मॉल इंटेस्टाईनच्या एरियामध्येच इन्फेक्ट करत असतात. त्याचं कारणही असतं की जे काही डायजेशनची प्रोसिजर आहे, ही डायजेशनची प्रोसिजर सगळी जी काही ही कंप्लीट कुठं होणार आहे, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होत असते. म्हणून नॉर्मली ते डायजेस्टेड फूड भेटावं म्हणून ते काय करतात, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये इन्फेक्ट करत असतात. ठीक आहे बेटा. सो ऍक्च्युली काय होतं, हे जे काही पॅरासाइट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, हे आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्ट झाल्यानंतर ह्या जे काही ऍसिडोफिल्स आहेत, ह्या ऍसिडोफिलचा नंबर इन्क्रीज होत असतो. लक्षात आलंय. म्हणजे दे वर्क अगेन्स्ट पॅरासायटिक इन्फेक्शन. हा पॉइंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पॅरासायटिक इन्फेक्शन. क्लिअर.
पॅरासायटिक इन्फेक्शन झाल्यानंतर यांचा नंबर जो काही आहे तो इन्क्रीज होत असतो, हे लक्षात घ्या. क्लिअर बेटा? फाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काही सेल्स आहेत दॅट इज नथिंग बट बेसोफिल्स. फाईन, बेसोफिल्स. ह्या सेलबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा की यांचा जो काही नंबर आहे सगळ्यात WBCs पैकी खूप कमी नंबरमध्ये सापडणाऱ्या सेल्स कुठल्या आहेत तर बेसोफिल्स. these are smallest in number. Their number range from 0% to max 1%. 0.5%, 1% पर्यंत त्या मॅक्झिमम असतात. क्लिअर? सो एक्झाममध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की WBCs पैकी सगळ्यात कमी अमाऊंटमध्ये कुठल्या सेल सापडतात. युअर आन्सर शुड बी व्हॉट? बेसोफिल सेल. आता नीट लक्षात घ्या, ह्या जे काही बेसोफिल सेल्स आहेत ह्या बेसोफिल सेल्स समव्हॉट दे आर गोइंग टू लुक लाईक ब्लू इन कलर. सो these cells get stained with एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतात बेटा याच्यावर. कुठला स्टेन आहे तर मिथिलिन ब्ल्यू. फाईन. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी थोडासा ब्ल्यू कलर येणार आहे बेटा. फाईन, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट, ह्या बेसोफिल सेल बद्दल आपल्याला बघायचं की ह्या जे काही बेसोफिल सेल्स आहेत ह्या काही महत्वाचे केमिकल रिलीज करत असतात. these cell रिलीजेस कुठले कुठले केमिकल ते रिलीज करत असतात. पहिला हेपॅरिन. नीट लक्षात घ्या, आपलं जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड फ्लो होतंय बेटा ब्लड व्हेसल्स मधनं, हे ब्लड नॉर्मली क्लॉट होत नाही, म्हणजे नॉर्मली ते गोठत नाही किंवा आपण त्याला म्हणू शकतो त्याची क्लॉटिंग होत नाही. त्याचं कारण काय तर त्या ब्लडमध्ये एक केमिकल प्रेझेंट असतो दॅट इज नथिंग बट व्हॉट? हेपॅरिन. बट ज्या वेळेस आपल्याला कुठेतरी इंजुरी होते, कुठेतरी जखम होते, त्यावेळेस ब्लड क्लॉटिंग होणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस कुठेतरी हा जो काही हेपॅरिन आहे याला आपण अँटीकॉग्युलंट म्हणू शकतो, त्या हेपॅरिनला इंजुरीच्या वेळेस कुठेतरी इनॅक्टिव्हेट केलं जातं. क्लिअर बेटा? सो हेपॅरिन इट इज नॅचरल अँटीकॉग्युलंट. एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची जर झाली तर ज्यावेळेस आपण ब्लड डोनेशन करतो, फाईन, त्यावेळेस हेपॅरिन तर त्याच्यामध्ये असणारच आहे ब्लड क्लॉट होऊ नये म्हणून. आणखी बरेचसे केमिकल्स त्याच्यामध्ये ऍड करत असतात कारण ब्लड क्लॉट ते होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थित एकदम प्रिझर्व करून ठेवत असतात. दुसरं जे काही केमिकल रिलीज करत असतात ह्या बेसोफिल सेल दॅट इज नथिंग बट व्हॉट? सेरोटोनिन. फाईन. त्याच्यानंतर आणखीन एक केमिकल आहे दॅट इज नथिंग बट हिस्टामिन. ओके. हे जे काही सेरोटोनिन असेल किंवा हिस्टामिन असेल हे इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स मध्ये काम करत असतात. दे आर गोइंग टू हेल्प इन इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. सो व्हॉट यू मीन बाय इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स? आता नॉर्मली बघा, सपोज फॉर एक्झाम्पल ही आपली ब्लड व्हेसल आहे, ओके, आणि ह्या ब्लडमध्ये नॉर्मली एखादा फॉरेन पार्टिकल आला, त्याला आपण फॉरेन पार्टिकल म्हणू. फॉरेन पार्टिकल इन द सेन्स व्हॉट? विच डू नॉट बिलॉंग्स टू अवर बॉडी. आपल्या बॉडी सेलच्या व्यतिरिक्त जर एखादा पार्टिकल जर इंटर करत असेल तर दॅट पार्टिकल कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? फॉरेन पार्टिकल्स. क्लिअर बेटा? किंवा याला आपण शॉर्टकट मध्ये ॲलर्जन पण म्हणू शकतो. इट कॅन बी कॉल्ड ॲज ॲलर्जन. क्लिअर? सो हा ॲलर्जन जर ब्लड मध्ये आला तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा त्याला बेसोफिल डिटेक्ट करतील आणि बेसोफिलनी डिटेक्ट केल्यानंतर सपोज फॉर एक्झाम्पल ही बेसोफिल सेल आहे, ह्या बेसोफिलनी काय केलं तर डिटेक्ट केलं आणि डिटेक्ट करून तर सगळ्यात महत्वाचं एक केमिकल रिलीज केलं ग्रीन कलरचं इथे दिसतंय. दिस केमिकल कॅन बी कॉल्ड एज व्हॉट? हिस्टामिन. आता या हिस्टामिनमुळे काय झालं किंवा सेरोटोनिनमुळे काय झालं तर नीट लक्षात घ्या, ही जी काही ब्लड आहे किंवा ही जी काही ब्लड व्हेसल आहे ही ब्लड व्हेसल थोडीशी डायलेट होते बेटा. काय होते? डायलेट होते. डायलेट इन द सेन्स तिचा जो काही व्हॉल्यूम आहे, सॉरी जस्ट अ मिनिट, ओके, ही थोडीशी डायलेट होते म्हणजे तिचा जो काही व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज होणार आहे. तिची जी काही साईज आहे ही इन्क्रीज होत असते आणि ही इन्क्रीज साईज झाल्यामुळं मॅक्झिमम ब्लड फ्लो कुठं होणार आहे? ह्या साईडकडे. लक्षात आलं? मॅक्झिमम ज्या काही ब्लड मध्ये असणाऱ्या WBCs आहेत ह्या
जिथं हा ॲलर्जन सापडला तिथं मॅक्झिमम WBCs मॅक्झिमम ब्लड इंटर करणार आहे. याच्यामुळे काय होतं, जी काही ब्लड व्हेसल असते तिची साईज वाढते आणि नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला ॲलर्जी वगैरे होते, अंगावर खास तर येते, ते ह्या केमिकलमुळेच येत असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठंतरी अंग थोडंसं सुजल्यासारखं होतं. तो रिस्पॉन्स म्हणजे जो काही असतो त्याला आपण काय म्हणत असतो, इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. आणि तो इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स कशाच्या अगेन्स्ट करत असतात बेटा, तर दे इव्होक म्हणू शकतो आपण त्याला, किंवा दे रेज इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स अगेन्स्ट दी ॲलर्जन्स. क्लिअर. आणि इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स मध्ये हे दोन लोक काम करत असतात. क्लिअर बेटा. आणि सेरोटोनिनचं आणखी स्पेसिफिक फंक्शन जर बघितलं तर इट इज व्हॅसोडायलेटर. इट इज व्हॅसोडायलेटर. व्हॅसो इन द सेन्स ब्लड वेसल, आणि डायलेटर म्हणजे काय, तर बिग करणे. लक्षात आलं. इट इज कॉल्ड एज व्हॅसोडायलेटर. क्लिअर. सो हे फंक्शन्स लक्षात ठेवायचे बेसोफिल सेल बद्दलचे. त्याच्यानंतर नीट बघा, आपण आतापर्यंत न्यूट्रोफिल डिस्कस केल्या, त्याच्यानंतर इओसिनोफिल्स ज्याला आपण ऍसिडोफिल्स म्हणलं होतं, ज्या की पॅरासायटिक इन्फेक्शन मध्ये मदत करत असतात. ऍसिडोफिल. ओके. आणि नेक्स्ट आहे बेसोफिल सेल. ह्या बेसोफिल सेलचे जे काही आहे हे फंक्शन्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. त्याचा जो काही नंबर असतो हा अतिशय कमी असतो, हे लक्षात घ्यायचं. क्लिअर बेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट सेल आहे अग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे यांचे जे काही सेल्स आहेत, ह्या सेलमध्ये सायटोप्लाझम जो काही असणार आहे तो एकदम क्लिअर आहे, हे आपण बघू शकतो. आणखी महत्वाची गोष्ट, जर नॉर्मली जर बघितलं तुम्ही न्यूट्रोफिल्स वगैरे वगैरे, ह्या न्यूट्रोफिल्स मध्ये हा जो काही न्यूक्लियस असणार आहे हा मल्टीलोब्ड आहे, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट, न्यूक्लियस इट इज मल्टीलोब्ड. किती लोब्स असतात, जवळपास 3 ते 5 लोब्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर बेटा. फाईन. इथं जर बघितलं आपण ऍसिडोफिल्स मध्ये, तर न्यूक्लियस तुम्हाला दिसतो बेटा, इट इज लोब्ड. त्याच्यानंतर इथं पण आपण बघू शकतो. नेक्स्ट जे काही सेल्स आहेत दीज आर कॉल्ड एज अग्रॅन्युलोसाइट्स. म्हणजे यांच्या सायटोप्लाझम मध्ये कुठेही ग्रॅन्युल्स नसणार आहे. क्लिअर बेटा. सो अग्रॅन्युलोसाइट मध्ये पहिली जी काही सेल असते दॅट इज नथिंग बट मोनोसाइट्स. ह्या मोनोसाइट्स बद्दल तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या बेटा. तर मोनोसाइट लार्जेस्ट बाय साईज. लक्षात आले. ज्या काही WBC त्याच्यापैकी सगळ्यात लार्जेस्ट कुठली सेल आहे जिची साईज सगळ्यात मोठी असते, असं जर क्वेश्चन एक्झाम मध्ये जर आला, आतापर्यंत क्वेश्चन जे काही आलेले हे नंबरवर आलेले आहेत बेटा. म्हणजे कुठल्या सेलचा नंबर किती असतो हे मी तुम्हाला सांगतोय डिटेलमध्ये, डोंट वरी. फक्त सेलची साईज मध्ये जर बघितलं तर सगळ्यात लार्जेस्ट सेल कुठली आहे, तर मोनोसाइट्स. ठीक आहे. मोनोसाइट्स आर लार्जेस्ट सेल. त्याच्यानंतर जर स्मॉलेस्ट सेल जर बघितले तर तुम्हाला दिसत आहे सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, तर लिम्फोसाइट्स. स्मॉलेस्ट सेल म्हणजे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट सेल्स या दोन्ही कशाच्या टाइप्स आहेत, अग्रॅन्युलोसाइटच्या. क्लिअर बेटा. फाईन. त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट, एक नंबर इथंच क्लिअर करतो मी. ह्या ग्रॅन्युलोसाइट, ह्या जे काही तिन्ही ग्रॅन्युलोसाइट्स आहेत याच्यापैकी सगळ्यात जास्त नंबर कोणाचा असतो, न्यूट्रोफिलचा. किती असतो बेटा, 60 to 65% ऑफ टोटल WBCs नंबर असणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कमी नंबर 0 to 1% किंवा 0.5% नंबर कोणाचा असतो, बेसोफिल सेलचा. त्याच्यानंतर एक 2 to 6% नंबर कोणाचा असतो, इओसिनोफिलचा असतो बेटा. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ज्या काही मोनोसाइट असणार आहे, ह्या ज्या काही मोनोसाइट्स आहे किंवा ज्या काही लिम्फोसाइट्स असतील बेटा, ह्या लिम्फोसाइटचा जवळपास एक 25 to 30% एवढा नंबर असणार आहे. आणि बाकीचे जे काही रेस्ट असतील दीज आर नथिंग बट व्हॉट, मोनोसाइट्स. क्लिअर. सो जर नंबर जर विचारला, याची जर सिक्वेन्स जर विचारली तर तुम्ही लक्षात घेऊ शकता. फाईन. सगळ्यात जास्त नंबर असतो न्यूट्रोफिलचा, त्याच्यानंतर नंबर असतो लिम्फोसाइटचा, त्याच्यानंतर असणार आहे मोनोसाइट्स. मोनोसाइटचा NCERT मध्ये जर नंबर जर बघितला, इट इज 10 to 20% ऑफ टोटल WBCs. क्लिअर बेटा. फाईन. हे लक्षात घ्या. मोनोसाइट्स असतील, त्याच्यानंतर ऍसिडोफिल्स, आणि सगळ्यात कमी कोण असणार आहे, तर दॅट इज बेसोफिल. क्लिअर. ही सिक्वेन्स अतिशय महत्वाचे, इथं नीट परीक्षेमध्ये क्वेश्चन बनवू शकतो. फाईन. ओके. चलो, वी विल डिस्कस अबाउट मोनोसाइट्स. सो लार्जेस्ट बाय साईज कुठल्या सेल्स आहेत, तर मोनोसाइट्स. मोनोसाइट्स आणखी महत्वाची गोष्ट काय करत असतात, एक गोष्ट लक्षात घ्यायची, जे काही फॅगोसाइटिक फंक्शन आहे, these cell also perform
ऑल्सो परफॉर्म फॅगोसायटोसिस. काय करत असतात बेटा? फॅगोसायटोसिस करत असतात. कुठंतरी बॅक्टेरिया व्हायरसेस जे काही असतील, बॅक्टेरिया व्हायरसेस, हे बॅक्टेरिया व्हायरसेस बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर त्यांचं जे काही इन्फेक्शन आहे हे कमी करण्यासाठी, त्यांना इनगल्फ करून किल करण्याचं काम हे कोण करणार बेटा? तर दीज आर नथिंग बट व्हॉट? मोनोसाइट्स. क्लिअर? हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जे काही लिम्फोसाइट्स असतात, लिम्फोसाइट्स, ह्या लिम्फोसाइट्समध्ये बी लिम्फोसाइट्स असतील आणि त्याच्यानंतर टी लिम्फोसाइट असतील. टी लिम्फोसाइट्स. ओके. सो ह्या ज्या काही लिम्फोसाइट सेल्स आहेत, नंबर तर यांचा जास्त असतो बट साईज कमी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यांच्यामध्ये जे काही टाइप्स आहेत, दोन टाइप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. ह्या जे काही बी लिम्फोसाइट्स आहेत, ह्या दीज प्रोड्युसेस, काय प्रोडक्शन करणार आहे? या प्रोड्युसेस अँटीबॉडीज. हे एक प्रोटीन तयार करणार आहे. दीज आर नथिंग बट व्हॉट? अँटीबॉडीज. अशा वाय सेपरेट स्ट्रक्चर असणार आहे बेटा अँटीबॉडीजचं. आणि ह्या काय करतात? तर दीज अँटीबॉडीज, दीज आर गोइंग टू न्यूट्रलाइज दी पॅथोजन. पॅथोजनला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करणार आहे? तर अँटीबॉडीज करत असतात. फाईन. त्याच्यानंतर लिम्फोसाइट जे काही असतात, त्या लिम्फोसाइट वेगवेगळ्या असतात. जसं टी किलर सेल असते, टी किलर सेल जे की डिरेक्टली मायक्रोब्स किंवा पॅथोजनला किल करते. त्याच्यानंतर टी हेल्पर सेल असणार आहे, आपण त्याला टी एस सेल म्हणू किंवा टी हेल्पर सेल म्हणू आपण त्याला. टी हेल्पर सेल, ही टी हेल्पर सेल इम्युनो रिस्पॉन्स ॲक्टिवेट करते. काय करते बेटा? ॲक्टिवेट इम्युनो रिस्पॉन्स. म्हणजे एखाद्या पॅथोजनने आपल्या बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट आपल्या WBCने काम केलं पाहिजे. तो जो काही इम्युनो रिस्पॉन्स आहे तो ॲक्टिवेट करण्याचं काम कोण करणार आहे? तर टी हेल्पर सेल करत असते. हे लक्षात ठेवा. ॲक्टिवेट इम्युनो रिस्पॉन्स. क्लिअर बेटा? फाईन. त्याच्यानंतर सायटोटॉक्सिक टी सेल पण असतात, त्याला आपण TC म्हणतो किंवा सायटोटॉक्सिक टी सेल. ह्या सायटोटॉक्सिक टी सेल काय करत असतात? तर ज्या काही व्हायरस इन्फेक्टेड सेल वगैरे असतात त्यांना किल करण्याचं काम करत असतात सायटोटॉक्सिक टी सेल. किल दी आवर ओन सेल which are infected with virus. Clear beta? Infected with viruses. Infected with virus. Okay? So this much you have to remember. आता बघा, आपण हे जे काही WBCs बघितल्या होत्या त्याचा नंबर आपण बघितला होता. म्हणजे जर सगळ्या ब्लड सेल जर बघितल्या आपण तर मिलियन्स मध्ये कोण असतात? तर WBCs. मिलियन्स मध्ये कोण असणार आहे? मिलियन्स मध्ये त्यांचा नंबर मिलियन्स मध्ये कोणाचा असणार आहे? WBCचा. सॉरी, RBCचा, इरिथ्रोसाइटचा. त्याच्यानंतर WBCs मध्ये जर बघितलं, फाईन, तर लॅक्स मध्ये नंबर असणार आहे प्लेटलेटचा. प्लेटलेट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. प्लेटलेट्स. क्लिअर? आणि त्याच्यानंतर 1000 मध्ये ह्या जे काही WBCs आहे, ह्या WBCचा नॉर्मल नंबर तुम्ही बघू शकता बेटा. नॉर्मल नंबर जर यांचा बघितला तर जवळपास 6000 to 8000 असतात पर MM³ ऑफ ब्लड. लक्षात आलं? यांचा नंबर तुम्हाला लक्षात घ्यायचा. ज्या काही WBCs असेल त्यांचा नंबर किती असणार आहे? 6000 to 8000 पर MM³ ऑफ ब्लड. क्लिअर बेटा? फाईन. यांचा नंबर कधी कधी कमी होऊ शकतो. जर नंबर कमी जर होत असेल, नंबर डिक्रीज होत असेल, काही इन्फेक्शन मध्ये काय होतं, काही पॅथोजन येत असतात आणि ते पॅथोजन ह्या WBCsलाच किल करत असतात. म्हणजे हे WBCs आपले सोल्जर्स सारखं काम करत असतात. जे काही पॅथोजन येतील, जे काही हार्मफुल मायक्रोब्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करणारे, जे डिसीज आपल्याला घडून आणू शकतात, त्यांना किल करण्याचं काम हे WBCचं असतं. बट कधी कधी पॅथोजन जर स्ट्रॉंग असेल तर तो यांना किल करू शकतो, यांचा नंबर कमी होऊ शकतो. क्लिअर? नॉर्मली आपण एखाद्या वेळेस आजारी असल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपलं जे काही ब्लडचं काउंट घेत असतात त्याला आपण TLC किंवा DLC काउंट असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये डॉक्टर काय करत असतात, तर ह्या जे काही WBCs आहे, ह्या WBCचा नंबर ते डिटेक्ट करत असतात. फाईन. त्याला आपण टोटल ल्युकोसाइट काउंट म्हणत असतो. TLC, टोटल ल्युकोसाइट काउंट ज्याला आपण म्हणत असतो. फाईन. ओके. सो नंबर कधी कधी कमी जर होत असेल WBCचा, सो दिस कंडिशन कॅन बी कॉल्ड ॲज ल्युकोसायटोपेनिया. काय म्हणत असतो आपण याला? ल्युकोसायटोपेनिया. आणि जर इन केस नंबर जर इन्क्रीज जर झाला तर त्याला आपण ल्युकोसायटोसिस
ल्युकोसायटोसिस असं म्हणत असतो. कधी कधी आपल्या पांढऱ्या रक्तपेशी ज्याला आपण म्हणत असतो नॉर्मली WBC, त्याचा नंबर इन्क्रीज होत असतो. इन्क्रीज जर होत असेल तर दॅट कंडिशन कॅन बी कॉल्ड एज व्हॉट, ल्युकोसायटोसिस. काय म्हणत असतो आपण त्याला, ल्युकोसायटोसिस. आणि जर इन केस कधी कधी जर हा नंबर नॉर्मली थाउजंड्समध्ये असतो, 6,000 to 8,000, पण जर हा नंबर लॅक्समध्ये जर गेला, लाखाच्या घरात जर हा नंबर जर पोहोचला, तर त्यावेळेस ते एक सिग्नल असतं ब्लड कॅन्सरचं. बेटा कशाचं सिग्नल असणार आहे, ब्लड कॅन्सर. आणि जर ब्लड कॅन्सर होत असेल तर दॅट कंडिशन कॅन बी कॉल्ड ॲज ल्युकेमिया. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज ल्युकेमिया. ह्या जे काही 3 टर्मिनॉलॉजीज आहे, ल्युकोसायटोपेनिया म्हणजे WBCचा नंबर ह्या 6,000 to 8,000 ही जी काही नॉर्मल रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी जर होत असेल काही इन्फेक्शनमध्ये, दॅट कंडिशन कॅन बी कॉल्ड एज व्हॉट, ल्युकोसायटोपेनिया. जर नंबर इन्क्रीज होत असेल तर ल्युकोसायटोसिस, आणि खूपच जर ड्रास्टिकली इन्क्रीज होत असेल तर इट इज अन सिग्नल फॉर ब्लड कॅन्सर अँड दॅट कंडिशन कॅन बी कॉल्ड एज ल्युकेमिया. दिस मच यू हॅव टू रिमेंबर. सो मी एक सांगत होतो की जे काही फॉर्म्ड एलिमेंट्स असतात किंवा ब्लड सेल्स असतात मिलियन्समध्ये, म्हणजे सगळ्यात जास्तीचा नंबर कोणाचा असतो, तर जास्तीचा नंबर असणार आहे RBCचा किंवा इरिथ्रोसाइटचा. त्याच्यानंतर लॅक्समध्ये, लॅक म्हणा किंवा तुम्ही त्याला लॅक्स म्हणू शकता, लॅक्समध्ये नंबर कोणाचा असतो, प्लेटलेटचा. आणि 1000मध्ये नंबर कोणाचा असतो, तर WBCचा. याचा अर्थ जर टोटल फॉर्म्ड एलिमेंटचा जर नंबर जर पकडला आपण, तर RBC सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर कोण असणार बेटा, प्लेटलेट, जस्ट अ मिनिट, प्लेटलेट, आणि त्याच्यानंतर WBCच असतील बेटा. सो हाही क्वेश्चन एक्झाम मध्ये बनलेला आहे. असे एकदम सिंपल क्वेश्चन्स इथनं बनणार आहे. दिस मच यू हॅव टू रिमेंबर. क्लिअर, फाईन. याच्यानंतर ऍक्च्युली आपण ब्लड सर्क्युलेशनला स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो, थँक्यू.